सगळे सोयरे अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचाली मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना 8 पैकी 6 लाख हरकती सूचनांवर कार्यवाही पूर्ण शिंदे समितीने तब्बल 56 लाख कुणबी नोंदी शोधल्या मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिल्याप्रमाणे एका महिन्याच्या आत सगळे सोयरे अधिसूचना अंतिम करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत। कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याबाबत हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली ही अधिसूचना एका महिन्याच्या आत अंतिम करण्यासाठी सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिलेल्या आहेत। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधासाठी समिती स्थापन करण्यात आली। त्यानंतर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे। समितीने मराठा समाजाच्या 57 लाख कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत। तब्बल 8 लाख हरकती सूचना आलेल्या आहेत। 6 लाख हरकती आणि सूचनांची नोंद करण्यात आलेली आहे। अजून 2 लाख हरकती सूचनांचं विश्लेषण बाकी आहे। मराठवाड्यात तब्बल 1,00,000 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्या सर्वांना दाखले देण्यात आले। तर या क्षणी हरिभाऊ राठोड ओबीसी नेते आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। तर हरिभाऊ, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रथमतः स्वागत आहे। तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की सगळे सोयरे अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? अगदी चुकीचं होईल असं काही केलं तर सरकार आधीच मराठा आरक्षणामध्ये फार मागे गेलेलं आहे। आता ओबीसीला अंगावर घेऊन काही साध्य होणार नाही। सगळे सोयरे याचा अर्थ तरी सरकारला तरी कळतो का? एखाद्या मंत्र्याला विचारा की सगळे सोयरेचं नोटिफिकेशन काढण्याचा तुमचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश असायला पाहिजे ना, त्याचं कारण काय? कारण आणि उद्देश विचारा। हे सगळे सोयरे काय प्रकार आहे? सगळे सोयरे हे एकंदरीत फसवाफसवी आहे। एकंदरीत सगळ्यांनाच मराठ्यांना कुणबी करून टाकायचं, सगळ्यांना ओबीसी मध्ये टाकायचं, हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे याला माझा विरोध राहील। मी तर म्हणतो सगळे सोयरे करण्यापेक्षा सगळ्या मराठ्यांना ओबीसी करा आणि कुणबी मराठा हे एकच आहे। हे स्वतःही आपले जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे त्यांना वेगळं आरक्षण द्या, सब कॅटेगरायझेशन करा। इथे खरं म्हणजे कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला लावायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये। हा प्रश्न जटिल प्रश्न झालेला आहे। हा प्रश्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी, त्याशिवाय सुटणार नाही। उगीच काहीतरी करायचं, समाधान करायचं। जरांगे पाटलाचं तुम्ही एकडे समाधान कराल, मराठा ओबीसीचं समाधान तुम्ही कसं करणार आहे आणि जनतेचं समाधान कसं करणार आहे? सगळ्या सोयऱ्याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुम्ही माझे सोयरे, मग तो त्याचा सोयरा, तो त्याचा सोयरा, तो त्याचा सोयरा, म्हणजे अख्खा महाराष्ट्र एकामेकाचे सोयरेच आहेत। मग सगळ्या महाराष्ट्रांना ओबीसी करायचं आणि दुसरीकडे त्यांना आणखी 10% द्यायचं। ते कुठल्या न्यायात बसते? सरकार असं का वागताय? सरकार ते अधिकारी त्यांना काही अभ्यास वगैरे आहे की नाही? ते काय अभ्यास करतात की नाही? फक्त तुम्ही पत्रकारांनी त्यांना सगळे सोयऱ्याचा अर्थच विचारायचं, बस, दुसरं काहीच करायचं नाही। सगळे सोयरे म्हणजे काय? त्याचं नोटिफिकेशन काढतात, त्याचा अर्थ काय? कशासाठी करता? कारण काय? व्हॉट इज द रिझन अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द नोटिफिकेशन? एवढं विचारा म्हणजे कळेल आपल्याला। तुमचा रोख नेमका कोणत्या गोष्टीकडे आहे? म्हणजे मराठा आरक्षणाला 10% आरक्षण देण्याकडे आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका याच्याकडे आहे? माझं म्हणणं आहे की मराठ्यांना जर ओबीसी मध्ये देत असाल, ऑन द सेम टाइम कुणबी मराठा एकत्र करून त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे। 10-12%, जे काही 12-13%, त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे, जेणेकरून इतर ओबीसीला धक्का लागणार नाही। कारण शेवटी कुणबी मराठा एकच आहे आणि म्हणून त्यांना एकत्र करून द्यायला पाहिजे, नंबर 1। त्या हे न करता जर तुम्ही दिलं, याचा अर्थ तुम्ही अख्खे मराठ्यांना ओबीसी करताय
आणि त्याच्यामुळे पुढे पुढे राजकारणामध्ये जो काही यांच्याकडे थोडेफार हे बाराबुलदार, नावी, खातीवाडी, लोहार, सोनार, सुतार राजकारणामध्ये येतात, सरपंच होतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती होत, सगळ्यांचे तुम्ही दरवाजे बंद करणार आहात. त्यामुळे फार कठीण आहे. हे सरकारला का कळत नाही? आत्ताच त्यांनी एवढा धोका खाल्लाय. पुढे आता 4 महिन्यांनी निवडणुका आहेत, तर निवडणुकीमध्ये एक तरी मतदान करतील का यांना ओबीसी? कधी त्याचा विचार केलाय का सरकारने? आणि म्हणून हे बघा, 2 गोष्टी आहे माझं. त्यांना आरक्षण देण्यामध्ये मी तर म्हणणं उलट की ओबीसी मध्ये त्यांना द्यायला पाहिजे, परंतु हे करत असताना कुणबी मराठा एक करून वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे. एवढी साधी आणि सोपी मागणी आहे माझी. अगदीच हरिभाऊजी, तुम्ही NDTV मराठीशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.